आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मम्मा चल ग. कुठे? माझ्या खोलीत. आजपासून तू माझ्या खोलीत राहणार ना. आणि मग तुझे बाबा कुठे राहणार? कुठे राहणार म्हणजे तो त्याच्या रूम मध्ये राहणार. आणि एक मिनिट, तू डॅडाचं का विचारतेस? तू माझ्यासाठी आली आहेस की डॅडासाठी आली आहेस? हो ग राणी, मी तुझ्यासाठी चाले. अरे रे अजिंक्य, वहिनी तर शमिका सोबत राहणार आहेत. तुझं काय रे बाबा? नाही, त्यांनी कुठेही राहावं माझं काही म्हणणं नाहीये. फक्त माझ्या आयुष्यात मात्र कायम राहावं इतकंच म्हणणं आहे. दादा, तुमचा आमच्यावर विश्वास आहे, आम्हाला माहित आहे. पण ते भांडी कुंडी जरा जे काही सगळे सामान आहे ते घरातच ठेवलं, पडून राहणार नाही, ते तिकडे वापरता येईल. आणि एक टाचणी पण गाळवायला नको. तुम्ही आजच टेम्पो पाठवून द्या. सगळं सामान पाठव. बाय. रोशन, तुझ्याशी असं पर्सनली भेटून बोलता नाही आलं, त्यासाठी सॉरी. बरं, आकाशने तुला ऍडव्हान्स पाठवला ना? अरे एकदम छान लग्न झालं. हो हो, डेकोरेशन सगळ्यांना आवडलं, सगळ्यांना एकदम छान झालं होतं. बरं, ते राहिलेलं पेमेंट कधी पाठवू? महिन्यानंतर? अरे कशाला, मी 2-3 दिवसात पाठवतो तुला. हा, बाय बाय. काय करतेस उगाच? सोड. उगाच? हा, अहो लग्नात केवढी धावपळ केलीत तुम्ही, आत्ताही करताय. अगदी मंडप उभारण्यापासून ते नवरी माहेरचा उंबरठा ओलांडेपर्यंत सगळंच केलं तुम्ही. दमला असाल ना मग? अगं त्यात काय एवढं, मी वृंदाला शब्द दिला होता की मी माझ्या बहिणीच्या लग्नात जे काही नाही करू शकलो ना, ते सगळं आत्ता करणार, त्याहून जास्त कारण. पण ओही, आपल्याला खूप कमी दिवस मिळाले होते ग. मला तर टेन्शन आलं होतं की सगळं होईल का, नीट पार पडेल का. पण सगळं कसं असं सागर संगीत झालं, त्यातच आनंद आहे बघ. खर तर एवढी धावपळ करून ना दमायला होतं, पण मला एक पैशाचा थकवा नाही आला गास. बघा कसं असतं, जी गोष्ट मनापासून व्हावी असं वाटतं त्यासाठी कितीही मेहनत घेतली तरी दमल्यासारखं वाटत नाही. आता वृंदाताईचं लग्न व्हावं हे जितकं मला वाटत होतं तितकंच तुम्हालाही वाटत होतं ना, म्हणून दमला नाहीत तुम्ही. समीर, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. इकडे बस. काय बोल. असं म्हणतात की आपल्या माणसाचे आभार मानायचे नसतात, पण मला तुमचे आभार मानायचेच समीर. कारण तेवढं महत्व आहे तुमचं माझ्या आयुष्यात. आपल्या माणसाचे आभार मानायचे नसतात हे खरं आहे. असले आभार ग, आपण काय वेगळे आहोत का? हो, तरी पण आता मी लग्न पार पाडेन असं म्हणाले खरं, पण तुम्ही सोबत होता म्हणून हे सगळं शक्य झालंय. आणि मुख्य म्हणजे कन्यादान. काही झालं तरी तिथे मी अडखळलेच असते ना. जेव्हा मी भांडणामध्ये बाबांना म्हणाले की वृंदाताईचं कन्यादान समीर करतील, तुम्ही कसलाही विचार न करता माझ्या मागे उभे राहिलात.
अगदी शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात समीर. त्यासाठी थँक्यू. या सगळ्यासाठी खरं तर मला बाबांचे आभार मानायचे. एकेकाळी वाडकर मास्तरांसाठी मी बेजबाबदार होतो, पण त्याच वाडकर मास्तरांनी मी त्यांच्या मुलींना सांभाळू शकतो इतकं जबाबदार समजलं. हे खूप आहे का माझ्यासाठी? खरंच मला ना असं वाटतंय की मी ना आज खूप काही मिळवलंय आयुष्यात. खरंच आपण बरंच काही मिळवलंय आणि ते शेवटपर्यंत टिकवायचंय आपल्याला. आणि अशा अनेक जबाबदाऱ्या आहेत ज्या आपल्याला मिळून पार पाडायच्या आहेत एकत्र. हो. अगं मास्तर, अहो आता इथे कशाला झोपताय तुम्ही? वृंदा गेली की सासरी. आता तुमच्या खोलीत झोपा. मी तांब्या ठेवते तिकडे. नाही असं दे माझ्याकडे, मी ठेवतो. काही म्हणा मास्तर, तुम्ही अगदी छुपे रुस्तम निघालात बाई. काय गमवतच केली बाई तुम्ही. पोरं मी सुद्धा घाबरले. मला म्हातारीला का नाही सांगितलं? तुमच्या प्लॅन मध्ये मला का नाही घेतलं बाई? नाही घेतलं असतं तुम्हाला माझ्या प्लॅन मध्ये, पण तुमची आतापर्यंतची एकंदर सगळी ख्याती बघता यातलं काही पोटात राहिलं असतं का तुमचं? का नसतं राहिलं? आता ते वकील साहेबांचा सगळा प्लॅन होता तेव्हा राहिला का बाई माझ्या पोटामध्ये? बरं ते असू दे. तुम्ही म्हणालात की आभाच्या लग्नाची जबाबदारी समीरने घ्यायची.